धक्क्यानंतर कुठेतरी आर्या देखील या टास्कला हरवण्यासाठी जबाबदार होती हेच सगळे समजावताना इकडे दिसत आहेत, पण आर्याला हे सुद्धा समजत नाहीये। चला तर बघूयात हे काय बोलतायत। तर अभिजित म्हणतो की तुझ्याकडे पिशव्या होत्या, बॉल्स होते, तू ते फक्त भरायचे होते पण तू तेही नाही केलंस। तर आर्या म्हणते भरले मी, तेच केलं मी। त्यावर अभि म्हणतो मग तू त्याला कशाला दिल्यास? तर आर्या म्हणते तुम्हाला वाटतंय ना इरिनाने भरल्या त्या पिशव्या, मी भरलेल्या आहेत तिच्यासोबत बसून। तर अभिजित म्हणतो मग तू ते वैभवला कशाला दिलेस? आर्या म्हणते मी त्याला फक्त रिकाम्या पिशव्या दिल्या, खाली पिशव्या होत्या त्या। त्यावर अभिजित सांगतो अगं तेच कशाला दिल्यास असं म्हणतोय मी। आर्या म्हणते त्या पॉईंटला ते माझ्या बाजूला होते, मला 3 गोष्टी गाईड करायच्या होत्या, मला तो दिसला, म्हटलं हे घे पिशव्या आणि तुझ्या खिशात ठेव। अभिजित म्हणतो ज्यावेळेस ती त्या पिशव्या द्या असं मी ओरडून सांगत होतो, कारण बॉस तर तुझ्याकडे होते, त्यावेळेस त्याच्याकडून म्हणायचं होतं ना मला पिशवी पाहिजे दे, तू का नाही बोललीस? तर ती सांगते की तुम्ही मला असं ब्लेम करता, इंडियन गेम आहे हे ब्लेम होणारच आहेत, पण त्या सिच्युएशनला मला जे कळलं ते मी केलं। तर अभिजित म्हणतो काय सिच्युएशन होती तुझी? आणि आर्या कुणाचं ऐकूनच घेत नाही। अभिजित नाटक करतो, कारण म्हणजे रडण्याचं नाटक करतो, कारण तो काय बोलतो ही आर्या समजूनच घेत नसते। त्यावेळेस निखिल तिथून उठूनच जातो आणि सगळे गप्प असतात, फक्त या दोघांचं डिस्कशन चाललं असतं। योगिता म्हणते की अगं तो चोरत होता पण बॉल्स ते। तर ती सांगते की ज्यावेळेस मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा होता बॉस भरताना, त्यावेळेस मी विश्वास ठेवायचा आणि पिशव्या देताना मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा, हे काय आहे? तर मला नाही कळत, तुम्ही ब्लेम करताय ते करा, पण त्या सिच्युएशनला मला जे पोझिशन होती त्याच्यानुसारच मी वागले। तर तो अभिजित म्हणतो काय पोझिशन? सगळ्यांचीच काही ना काहीतरी पोझिशन होती, बरं तुझी पोझिशन काय होती? तर ती सांगत असते पॅडी दादाला बॉल भरायचे होते, वैभवकडे पिशव्या द्यायच्या होत्या, जो की वैभव त्यांच्या बाजूने खेळतच नव्हता। आणि आर्या बोलत असताना पॅडी म्हणतो की जसं तू इतरांना बोलतेस ना तसं आपण बोलल्यानंतर पुढचा काय बोलतोय हे बोलून घेण्याची पण क्षमता आपल्यामध्ये पाहिजे। त्यावरती मध्येच अंकिता उठते आणि म्हणते की हे बघ तू सगळ्यांना खेळताना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतेस, पण प्रोटेक्ट करताना तुला ते कोणीही ॲप्रिसिएशन देणार नाही, हा बाबा तू मला प्रोटेक्ट केलंस, त्यामुळे स्वतःच्या टीमच्या बाजूने खेळ विचार करून। त्यावर अभिजित अंकितासमोर हात जोडतो की धन्यवाद, मला हेच वर्ड्स हवे होते की ही मल्टीटास्किंग करते, तुझ्याकडे बॉल्स होते तर तुझ्यासाठी आम्ही पिशव्या शोधून दिल्या असत्या, तू वैभवकडे देण्याची काहीच गरज नव्हती, पण तुम्हाला सेव्ह केलं ना असं आर्या सांगते। तर अभिजित म्हणतो तुला बोटी देण्याची गरजच नव्हती। अशा प्रकारे इकडे आर्या कोणाचंही ऐकून घेत नाहीये, तिला सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करतात आणि काय बोलते तुमचं तुम्हालाच कळत नाही असं म्हणून अभिजित तिथून निघून जातो। तर तुम्हाला याच्यामध्ये चूक कोणाची वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।